नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज आपण करणार आहोत मेदू भजी आणि मेदू वडे। मेदू भजी म्हणजे उडदाच्या डाळीची भजी। तर उडदाची डाळ मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी ती चांगली गाळून बारीक अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि पाव चमचा जिरं, कोथिंबीर घेतलेला आहे। तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर घाला, पण कोथिंबीरमुळे कसं दिसायला पण छान दिसतं आणि चव पण छान लागते। चवीनुसार इथे मीठ घेतलेलं आहे। आता आपण सर्व हे फेटून घेऊया, म्हणजे सर्व एकजीव करून घेऊया। एक संत असा हाताने आहे ना, बोटाने आपण हे पीठ चांगलं असं 5 मिनिट फेटून घ्यायचं, म्हणजे ते पीठ हलकं होतं, म्हणजे आपले वडे पण मग असे चांगले हलके फुलके होतात आणि भजी पण हलके होतात। आणि भजी आणि वडे करायच्या टायमाला हाताला थोडं पाणी लावायचं, म्हणजे कसं पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि छान आपल्याला भजी किंवा वडे असे सोडता येतात। तेल पण छान तापलेलं आहे, बघू शकता। भजी पण आपली टाकतानाच कशी वर तरंगली जातात, पाहू शकता तुम्ही। इथे आपण पहिले भजी करून घेऊया आणि नंतर आपण वडे करूया। त्यासाठी बघा, चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता तुम्ही, गोल्डन रंगावर छान अशी आपली भजी इथे तळल्या गेलेली आहेत आणि कशी आहे ना, ती वरून एकदम क्रिस्पी झालेली आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट। असं एक एक करून आता आपली भजी इथे आपण करून घेऊयात। भजी इथे छान अशी सोनेरी रंगावर तळल्या गेलेली आहेत, बघा तुम्ही किती सुंदर दिसतात आहे। आता आपण वडे बनवूया। आता वडे बनवण्यासाठी इथे मी चहाची गाळण घेतलेली आहे, हात भाजू नये ना त्यासाठी, कारण काही वेळेला कसं आपण तेलामध्ये वडा सोडतो त्यावेळेला आपला हात भाजण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो अशी चहाची आपली गाळण घ्यायची, नाहीतर वाटी घ्यायची। वाटीला कपडा बांधायचा ओला करून, त्यावरती असे भजी थापायचे आणि सोडायचे। आता इथे गाळण घेतलेली आहे, छान असा बघा वडा इथे मी थापला आहे, पण त्याआधी हात ओला करून घेतलेला आहे आणि गाळण पण ओली करून घेतलेली आहे। तर बोटाला आपण होळ पाडायच्या आधी बोटाला आपण ना पाणी लावायचं आणि मग तेलात असा वडा सोडायचा। आता हे सर्व वडे असे आपण एक एक करून सर्व सोडून घेऊयात आणि छान असे गोल्डन रंगावर आपण इथे वडे तळून घेऊयात। पाहू शकता तुम्ही, इथे छान असे वडे आपले एक बाजू झालेले आहे आणि बघा तुम्ही, आणि आकारसुद्धा छान आलेला आहे वड्यांना, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत। आता बघा, रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा। आणि इथे मी टिश्यू पेपर घेतला आणि टिश्यूवरती आपले वडे भजी ठेवलेले आहेत, कारण तेल कसं शोषून घेतं ना टिश्यू पेपर, म्हणून। बघू शकता किती सुंदर असे आपले इथे मेदू भजी आणि मेदू वडे